माझा भक्त हो म्हणजे काय कर, काही नाही मन मला दे. माझं यजन करणारा हो म्हणजे काय कर, काही नाही मन मला दे. आपलं मन भगवत स्वरूपामध्ये विलीन करणं याच्यापेक्षा जगात दुसरा कोणता मोठा यज्ञ असू शकतो. म्हणून एका चांगल्या कवीने आपल्या मनाला समजावताना फार चांगल्या शब्दामध्ये समजावतो. तो असं म्हणतो की मना तू सर्वत्र फिरून आलास, पण सगळीकडे तुझी हेटाळणी झाली. ना तुला स्वर्गात घेतलं गेलं, ना तुला नरकात घेतलं गेलं, ना तुला चांगल्याने चांगलं म्हटलं, ना वाईटाने तुला चांगलं म्हटलं. तू फिरलास, पुरुषांकडे गेलास, पुरुषांनी तुला जवळ केलं नाही, स्त्रियांकडे गेलास, स्त्रियांनी तुला जवळ केलं नाही. असं का झालं? त्याचं कारण सांगताना तो कवी असं म्हणतो की तू पुरुषांकडे गेलास, तू स्त्रियांकडे गेलास, पण तुला कोणीही आपलंसं करत नाही. कारण पुरुष आणि स्त्री दोघेही बघताना, मनाकडे बघताना नपुसकलिंगी म्हणूनच बघतात. मन हा शब्द नपुसकलिंगी चालतो मराठीत तरी. संस्कृतामध्ये मन असा शब्द नाही, मनस असा शब्द चालतो, पण नपुसकलिंगी चालेल. मनस नपुसकलिंगी रूप. ती मन, तो मन असं आपण म्हणत नाही, ते मन. त्यामुळे ते असणारं ते मन जर तो असणाऱ्या पुरुषाकडे जाईल तर पुरुष त्याला जवळ का करेल, आणि ते असणारं नपुसकलिंगी मन जर स्त्रियांकडे जाईल तर स्त्रिया तरी त्याला का जवळ करतील. दोघांनी तुझा तिटकारा केला, तुझी हेटाळणी केली, तुझा अपमान केला, आणि म्हणून कोणीच आपल्याला स्थान देत नाही, म्हणून तू चंचल झालास. आता मी तुला एक उपाय सांगतो. तू नपुसक आहेस ना, पुरुष तुला जवळ करत नाहीत ना, स्त्रिया तुला जवळ करत नाहीत ना, मग एक काम कर ना, तू पुरुष पुरुषांना जवळ करतील, स्त्रिया स्त्रियांना जवळ करतील, गोष्ट खरी आहे. पण तू मधलाच कुणीतरी एक आहेस, त्यामुळे तुला कोणी जवळ करत नाही ना. मग एक काम कर, तू सुद्धा आपल्या जातीचा कोण आहे त्याला धर ना. आपल्या जातीचं काय आहे ते धर. तू जर नपुसक आहेस तर नपुसकलिंगी पदाकडेच तू आकृष्ट हो. नपुसकलिंगी पद काय? ब्रह्म. ब्रह्म हे नपुसकलिंगी पद आहे, आणि तू नपुसकलिंगी आहेस, म्हणून तू पुरुषाकडे जाऊ नको, तू स्त्रियांकडे जाऊ नको, तू जा, तू ब्रह्माकडे जा, तू तिथे शांत हो. एका कवीने बोलून दाखवलं मला, हा उपाय म्हणून सांगितला. काव्यात्मक पद्धतीने आल्यामुळे त्याचा आनंद जरी वेगळा असला तरी त्याच्यातला विचार एवढाच आहे की आपलं मन परब्रह्माला देणं याच्यापेक्षा मोठा यज्ञ या जगतामध्ये नाही. मन देवाला देणारा याच्यापेक्षा मोठा भक्त नाही. माम नमस्कुरु हे जेव्हा भगवान बोलतात, मला नमस्कार कर. नमस्कार कर म्हणजे काय? प्रत्येक वेळेला माझ्यासमोर हात जोड. हा नमस्कार फक्त शारीरिक क्रियेने करायचा? सर्वत्र नमस्कारी मज एकात आहे. मला वाटतं हा एक श्लोक, बरं या श्लोकाची पुनरुक्ती 11व्या अध्यायात. काय श्लोकाचं महत्व असेल? गीतेमध्ये एक श्लोक दोनदा उच्चारला गेलाय असं दुसरं उदाहरण नाही. हा एकमेव श्लोक आहे, आणि ज्याची पुनरुक्ती होते ते महत्वाचं असतं, म्हणूनच पुनरुक्ती होते. आदरात द्विरुक्ती असं सूत्र आहे. द्विरुक्ती आदरात होत असते, आदराने होत असते. जे महत्वाचं असतं त्याचीच द्विरुक्ती होते, आणि द्विरुक्ती केल्यानेच त्याला महत्व येत असतं. तुम्ही माझ्या घरी या असं म्हणणं वेगळं, आणि याच या हा आग्रह झाला, हा आदर झाला त्याच्यातला. प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामा असं म्हणायचे, या म्हणणं वेगळं आणि याच या असं म्हणणं वेगळं. मामा उदाहरण देत असत. या म्हणण्यामध्ये काय, याच या म्हणण्यामध्ये महत्व काय, तर त्यांनी दिलेलं उदाहरण असं आहे, या म्हणण्यामध्ये भंडाऱ्याचं आमंत्रण आहे, आणि याच या म्हणण्यामध्ये पार्टी मिटिंगचं जेवण. तो एक आग्रह असतो. हरिमुखे म्हणा एकदा म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना थांबावं वाटलं नाही, पुन्हा एकदा म्हणावं लागलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ही द्विरुक्ती का झाली? काही महत्व आहे म्हणून ना त्याला. या एका श्लोकाची द्विरुक्ती झाली. मन्मना भगवत भक्तो मध्याजीमान नमस्कुरु मामे वश्यसी युक्त व मात्मानं मत्परायण आहे. हे 9व्या अध्यायाच्या शेवटी
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजानी प्रियोसी में. पण मामे वैश्यसी इथपर्यंतचा पाठ दोन्हीकडे समान आहे, शब्दशः विचार समान आहे. मला वाटतं सगळं आधुनिक मानसशास्त्र या श्लोकार्धामध्ये प्रकट झालं. ज्ञानेश्वर महाराजांच्या या 2 ओव्यांमध्ये सगळं प्रकट झालंय. आपण किती अर्थ याचे करू शकू तेवढे कमी आहे. मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी, माझ्या भजनामध्ये प्रेम धर. अरे मन देवाला दिल्याशिवाय प्रेम निर्माण होईल का? सर्वत्र नमस्कारी मज एकाते, भगवंताला मन दिल्याशिवाय नमस्कार करता येईल का? नमस्कार करणं म्हणजे काय? मनाचं समर्पणच आहे ना. नमस्क्रिया ही क्रिया काय? नमस हा शब्द कोणत्या अर्थाने येतो? आपण संस्कृताच्या दृष्टीने, व्याकरणाच्या दृष्टीने त्याचा विचार करून पहा. यजन करण्यामध्ये काय असतं? हवीर द्रव्य समर्पित करण्याच असतं ना. गीतेचा 4था अध्याय बघितला तर हे यज्ञाचे सगळेच प्रकार आपल्याला कळून जातात. पण या सगळ्यात यज्ञ म्हणजे काय? काही त्याच्यात काही फार मोठं दिव्य आहे अशातला भाग नाही. ज्याचं आहे त्याला देऊन टाकणं हा यज्ञ आहे. जे ज्याचं आहे ते त्याचं त्याला देऊन टाकणं, याच्यापेक्षा यज्ञाची अजून काय वेगळी संकल्पना? मला प्राप्त झालेलं जे काही आहे त्या माझ्या प्राप्तीमध्ये जर अन्यांचा काही वाटा असेल तर अन्यांचा अन्यांना देऊन टाकणं हा यज्ञच आहे. फक्त तो प्रामाणिकपणाने करता आला पाहिजे एवढंच आहे. दुसऱ्याचं श्रेय त्याचं त्याला देता येणं हा यज्ञच आहे. माझा देह मला पंचमहाभूताकडून मिळाला, तो पंचमहाभूताला देऊन टाकणं यज्ञच आहे. कुंड पेटवून त्याच्यामध्ये हवीर द्रव्य टाका एवढंच यज्ञ नसतं. चिता पेटवून त्याच्यात देह टाकणं हाही यज्ञच आहे. आपण बघा ना, विचार करू याच्यामध्ये होतं काय? जे होतं ते तेच आहे जे यज्ञामध्ये होतं. त्या देवता त्या तो भाग घेऊन जातात असं यज्ञ प्रक्रियेमध्ये सांगितलेलं असेल तर शरीराच्या दृष्टीने काय? जे महाभूत आहे तो महाभूताचा भाग घेऊन जातात. कोणत्याही पदार्थाचा विलय आणि कोणत्याही पदार्थाची निर्मिती याच्यामध्ये विरोधी क्रिया असणं आणि उलटा प्रवास असणं हे स्वाभाविक आहे. निर्मितीच्या विरोधात गेल्याशिवाय आम्हाला लयाचा विचार करता येणार नाही आणि लयाच्या विरोधात विचार केल्याशिवाय आम्हाला निर्मितीचं चिंतन करता येणार नाही. पदार्थाचं विघटन होत जाणं अशा अवस्थेपर्यंत की पुन्हा त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर विघटनाची शक्यता राहत नाही, त्या अवस्थेपर्यंत विघटित होणं यालाच न्यायशास्त्राने नाश म्हणतात. घटाचा नाश झाला, पटाचा नाश झाला म्हणजे काय झालं? अशा अर्थाने ते विघटित झाले, इतक्या सूक्ष्म अवस्थेमध्ये विघटित झाले की आता त्या सूक्ष्मतेमध्ये विघटन होणं शक्य नसतं. त्याला नाश नाही. म्हणून मग अणुपर्यंत जाऊन थांबावं लागतं. आता अजूनही काही त्याच्यामध्ये पुढचे काही इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन काय जे आलं ते मला त्याचा अभ्यास नाही, परंतु न्यायशास्त्र त्याला अणु मानतं. 4 अणु एकत्रित येऊन त्याच्यापासून वस्तूची निर्मिती असेल तर निर्माण झालेल्या वस्तूला 4 अणूंमध्ये विघटित करणं हा त्या वस्तूचा नाश मानला गेला न्यायशास्त्राच्या दृष्टीने, जे तर्कतः आपल्याला पटतं आणि ते तर्काने पटावं असंच आहे. मी हे कशा करता आपल्याला सांगतो? आपला विचार काय चालू आहे तो पहा. यज्ञ प्रक्रिया नेमकी काय? ज्याचं त्याला देऊन टाकणे हा यज्ञ आहे. मी एखादं काम करतो, मला काम करताना तुमची मदत झाली, ती मदत झाल्यानंतर कार्य यशस्वी झालं, यशस्वी कार्याचा मोबदला मला मिळाला असेल तर तुमची ज्या प्रमाणात मला मदत झाली त्या यशाचा अर्धा भाग किंवा ज्या काही प्रमाणात मदत झाली त्या प्रमाणातला भाग तुमचा तुम्हाला देऊन टाकणं हा प्रामाणिकपणाने करणं हाच यज्ञ आहे. मद्याजी भव, माझं यजन करणारा हो. यजन करणारा हो म्हणजे काय हो? यजन करायचं कसं? तुमच्यावर प्रेम करायचं कसं? तुम्हाला सर्वत्र नमस्कार करायचा कसा? या सगळ्याचं उत्तर देताना भगवंतांनी एकच सांगितलं, एकच काम कर, तू मन हे मीची कर. समज, तू मनच मला करून टाक. केवढा सुंदर उपाय आपल्याला संत वाङ्मयाने सांगितला. गंमत आहे, मन मला दे हा भाग वेगळा आहे आणि मन मला कर हा भाग वेगळा आहे. तत्वदृष्टीने त्याच्यामध्ये
काय फरक आहे याचा विचार आता मी करत नाही. आपलं मनच परमात्म रूप झालं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी केले तैसे संकल्पने काढले जयाचे चित्त चैतन्याची जाणले तेने एकदेशीय परी व्यापले लोकत्रय. ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका आहे 5व्या अध्यायामध्ये. एकदेशीय परी व्यापले लोकत्रय, एका देशामध्ये पण लोकत्रयाला त्यांनी व्यापून टाकलंय. असं कधी होईल? जयाचे चित्त चैतन्य झाले किंवा नाते समुद्राची ओढणी केले तयाचे चित्त चैतन्याची जाणले तेथे याता यात निमाले घनानंद जे. काही विचार आपल्याला समांतर म्हणून विचारात घेता येतो. मनाचं चैतन्य होणं, चित्ताचं चैतन्य होणं, अहंकाराचं चैतन्य होणं, अंतःकरणाचं चैतन्य होणं, बुद्धीचं चैतन्य होणं. मन हे मीची करी, मन मना भव. भव हे क्रियापद आहे संस्कृतामध्ये. मन मना, मन हे मीची करी. हे उपाय आपल्याला संत बांधवांनी दिले. आधुनिक मानसशास्त्र मनाची चिकित्सा करतं. आधुनिकच काय, सगळीच मानसशास्त्र मनाची चिकित्सा करतात, पण मनाच्या संबंधानं उपाययोजना सांगू शकत नाही. ज्या पद्धती आपण कालही बोललो, ज्या पद्धती सांगितल्या गेल्या त्या मीमांसे करतायत, त्या चिकित्से करतायत, निर्णयाकरता नाही. त्याची मीमांसा आपल्याला करता येईल या सगळ्या प्रकाराने. हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे योग्य आहे, अयोग्य आहे, अनुकूल आहे, प्रतिकूल आहे. चिकित्सा किती होईल, समीक्षा किती होईल, पण आजपर्यंत जगातला एकही समीक्षक निर्णयापर्यंत पोहोचू शकलेला नाही. तो राजकीय असू दे, सामाजिक असू दे, एखादा काव्याचा समीक्षक असू दे, नाही तर कोणी असू दे. एका वर्तमानपत्रामध्ये उत्तम समीक्षा छापून आली. एका चांगल्या मुलाने ती वाचली. समीक्षा इतकी आवडली की तो वडिलांकडे गेला आणि वडिलांना म्हणाला, बाबा मला या जगतातला उत्तम समीक्षक व्हायचं. वडिलांनी अनुकूलता दाखवली स्वाभाविक, आणि वडील त्याला म्हणाले हरकत काहीच नाही. वडील चांगले होते, हुशार होते, त्यांना कळत होतं. ते म्हणाले काहीच हरकत नाही. एखाद्या चांगल्या क्रियेला जन्म देणारा, एखाद्या चांगल्या शिल्पाला जन्म देणारा शिल्पी, एखाद्या चांगल्या कलाकृतीला जन्म देणारा कलाकार आपल्या कलाकृतीची धन्यता त्याच वेळेला मांडतो ज्या वेळेला त्याला चांगला समीक्षक मिळतो. घरामध्ये सुद्धा पानात पडेल ते समान भावानं खाणाऱ्याला करून वाढावं असं घरातल्या स्त्रीला वाटत नाही. तिला थोडी तरी समीक्षेची अपेक्षा असते. थोडं मीठ कमी झालंय, मग ती म्हणते पुढच्या वेळेला कधी ना, म्हणजे पुढच्या वेळेचं आरक्षण झालं ना. नाही अगदी आपण असंही जरी म्हणालो की नाही अगदी व्यवस्थित झालं, काही कमी पडलं नाही, मग ती म्हणते मी आता हे लक्षात ठेवीन आणि पुढच्या वेळेला असंच करून दे. पण तिला समीक्षेची अपेक्षा आहे. मुलगा म्हणाला बाबा मला उत्तम समीक्षक व्हायचं आहे. बघा या समीक्षणाचं केवढं कौतुक आहे. लोकांनी या समीक्षेचा किती गौरव केला, किती चांगली समीक्षा आहे, मला उत्तम समीक्षक व्हायचं. वडिलांनी त्याला जवळ घेऊन समजावून सांगितलं. वडील म्हणाले अगदीच हरकत नाही, तू उत्तम समीक्षक हो, पण एक लक्षात ठेव या जगतामध्ये कुठेही समीक्षकाचा पुतळा कुठेही उभा नाही. समीक्षक हा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जातो. मनोविश्लेषकांनी जास्तीत जास्त मनाची समीक्षा केली, पण त्याच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केलं. जे संतांनी मात्र पूर्ण करून दिलं त्याचे उपाय काय आहेत ते बघा. मनाची अनुकूलता आणि प्रतिकूलता या दोन्हीपेक्षा त्या मनाला ताब्यात ठेवण्याकरता, त्या मनावर प्रभुत्व गाजवण्याकरता जी काही उपाययोजना करावी लागेल ती मनोविश्लेषकांनी दिली नाही, ती मानसशास्त्रज्ञांनी दिली नाही, पण स्वतःला मानसशास्त्रज्ञ न म्हणून घेणाऱ्या संतांनी मात्र त्या भूमिका आपल्या हातात दिल्या. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे.
अरे किती जगतातलं ह्याच्यापेक्षा अजून चांगलं उत्तम तत्वज्ञान काय असेल? जगी विंद्यते सर्व सोडून द्यावे, जगी वंद्यते सर्व भावे करावे. याच्यापेक्षा उत्तम समाजशास्त्र आपल्याला कुठे ऐकायला मिळेल मला सांगा. जग जे निंद्य ठरवतं किंवा जे निंद्य असतं ते कितीही चांगलं वाटलं तरी सोडून द्यावं, आणि जे वंद्य असतं ते कितीही प्रतिकूल वाटलं तरी त्याचं आचरण सर्व भावाने करावं. याच्यापेक्षा उत्तम समाजशास्त्र आपल्याला कोण सांगणार? कुठल्या ग्रंथामध्ये हे समाजशास्त्र आपल्याला मिळेल? कुठे मिळणार नाही. थोडासा विचार त्या संबंधाने करणं भाग आहे. एक दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. मन हे नीची करी हा उपाय झाला, पण एवढा एकच उपाय आहे का? अनेक उपाय, अनेक आहे. मनाला शांत करण्याचे उपाय अनेक सांगितले गेले. बर, ह्या मनाची चंचलता, या मनाची प्रतिकूलता या संबंधाने पुष्कळ विश्लेषण झालं. त्याला शांत कसं करायचं? अरे ते तर भूत आहे, त्याला शांत करणं आवश्यकच आहे. ते पटकन ताब्यात येतच नसतं. आम्ही मनाला सांगावं असं कर आणि मनाने नेमकं उलट करावं, हा तर नित्याचा अनुभव आहे. मी आपल्याला असं सामान्यतः विचारतो की आपलं मन आपल्या ताब्यात आहे किंवा आपण सांगितलेलं आपलं मन नेहमी ऐकतं असं ज्यांना वाटतं त्याने हात वर करावा, तर कोणी करणार नाही. मला याची कल्पना आहे. म्हणजे अनधिकार आहे म्हणून हात वर करणार नाही असं मी म्हणत नाही. मला हेच असं सांगायचं आहे की आपलं मन आपलं नेहमी ऐकतं असं मनात असूनही, हे आपल्याला माहिती असूनही आणि त्याने हात वर करावा याच्यात आपण हात वर केल्या पाहिजे हे कळूनही आपण हात वर करत नाही, म्हणजेच आपलं मन आपलं ऐकत नाही. असं होतच नाही. हा तर आपला नित्याचा अनुभव आहे की आम्ही मनाला सांगावं असं कर आणि मनाने विरुद्ध करावं. आम्ही मनाला सांगावं तिकडे जाऊ नये आणि जाऊ नको, आणि मनाने हमखास तिकडे जावं, खात्रीनं तिथेच जावं, असं होतं. याच्यात मनाचा दोष आहे असं मी म्हणत नाही, परंतु गंमत ही आहे, आपण थोडासा विचार करून बघितला तर आपल्याला पटकन कळेल. पण गंमत ही आहे याच्यामध्ये की मनाला आपण जेव्हा सांगतो तिकडे जाऊ नको, मन विचारतं का नको जाऊ? आपण मनाला म्हणतो काही बघण्यासारखं नाही, नको जाऊ. तर मन हा विचार करतं की तिथं काय बघण्यासारखं नाहीये, हे बघायला तरी तिथे गेलं पाहिजे. बघण्यासारखं काय नाही. मी उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो, अलीकडच्या काळातलं एखादा सिनेमा असा प्रदर्शित होतो की ज्या सिनेमाला बहुतांश समाजाकडून विरोध होतो. बहुतांश म्हणजे समाजातल्या काही विशिष्ट घटकाकडून विरोध होतो. याच्यामध्ये असं दाखवलंय, तसं दाखवलंय, हे समाज स्वास्थ्याकरता चांगलं नाही आहे, या सिनेमावर बंदी आणली पाहिजे, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. तरी तो सिनेमा जिथे लागतो तिथे जाऊन त्या चित्रपटगृहामध्ये जाऊन मग ते सिनेमाचा पडदा जाळणे, खुर्च्या मोडणे वगैरे लोकशाहीच्या नियमाला अनुसरून जे काही करावं लागतं ते सगळं ते लोक करतात. तर सिनेमावर बंदी आहे, बंदी आहे, बंदी आहे, ठीक आहे. आपल्याला मी व्यावहारिक एक गंमत सांगतो, व्यावसायिक म्हणा किंवा व्यावहारिक म्हणा. गंमत ही आहे की बंदी आलेला सिनेमा जेवढा धंदा करतो तेवढा इतर वेळेला तो करू शकत नाही. याच्या मागचं काय कारण असेल आपण विचार सांगा. बंदी आलेला सिनेमा जेवढा उद्योग करतो, धंदा करतो, तेवढा इतर सिनेमे करत नाहीत. का करत नाहीत? कारण लोक हाच विचार करतात, समाजमन हाच विचार करतं की या सिनेमात बंदी घालण्यासारखं काय आहे, हे सिनेमाला गेल्याशिवाय कळेल का? हे एक सामाजिक मानसशास्त्र आहे, सोशल सायकोलॉजी आहे, मास सायकोलॉजी आहे. विचार करा आपण. हा आमचा नित्याचा अनुभव आहे. मग याला करावं काय? आपल्या संतांनी याला पुष्कळ उपाय सांगितले. एकनाथ महाराजांनी गमतीने 3 उपाय सांगितले. गमतीने म्हणजे घ्यायचे गांभीर्याने, पण ऐकायला गंमत वाटते. 3 उपाय एकनाथ महाराजांनी आम्हाला सांगितले. तुम्ही एक काम करा, मन तुमचं ऐकत नाही ना, तुम्ही मनाचं ऐका.
लागलो की मन कधीतरी आपलं ऐकतच असतं. केवढं वेगळं मानसशास्त्र आहे, आपण विचार करून बघा ना. हाही आपल्या अनुभवाचा विषय. मनाने आपल्याला सांगितलं आज नाही आपल्याला घरी जेवायचं, बाहेर जेवायचं, बाहेर जेवायचं. मनाने सांगितलं नाही आज व्याख्यानाला जायचं, आज नाटकाला जाऊ. मनाने सांगितलं नको इकडे नको जायला, तिकडे जा, तिकडे जाऊ. मनाने सांगितलं आज घरीच बसायचं. शेवटी मनही हे विचार करतं की हा कायमच आपलं ऐकतो, याला काय अर्थ? मनाने सांगितलं हे करायचं ते करायचं, ते सांगितलं ते करायचं ते करायचं. चंचल चला त्याच्या चांचल्यानुसार आपलं जीवन आपण व्यतीत करू. हे काय करू? एक 4-2 वर्षात मन शेवटी आपल्याला सांगता येतात सगळीकडे जाऊन आलो, कुठंच काही नाही, ज्ञानेश्वरी वाचल्याने समाधान आहे, मग ज्ञानेश्वरी आता. हे उपाय गमतीचे, हे मानसशास्त्र याच्या मागे. आपण लक्षात घ्या ना, आपलं मन आपलं ऐकत नाही ना, आपण मनाचं ऐकू ना. कुणाच्या तरी एक मताने जीवन पुढे नेल्याशी कारण त्याचं ऐकण्यामध्ये, त्याने आपलं ऐकण्यामध्ये काय फरक पडतो? आपल्याला प्राप्त होणारं समाधान कालांतराने प्राप्त होतं, एवढंच आहे. थोडा वेळ अधिक जाईल. नाथ महाराज म्हणतात हे नाही जमत आहे का, मी दुसरा उपाय सांगतो तुम्हाला. अजून एक मानसशास्त्राचा सिद्धांत आहे. काय करा, एक काम करा, मन जे सांगेल, आपण मनाला सांगितलं की मन विरुद्ध वागतं ना, मग एक काम करा, मन जे सांगतं त्याच्या विरुद्ध आपण वागायला सुरुवात करा. या मानसशास्त्रीय संकल्पना सामान्य नाहीये, त्या सामान्य शब्दामध्ये आपल्या समोर प्रकट झाल्यात म्हणून कदाचित आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. पण जगतातल्या सर्वश्रेष्ठ मानसशास्त्रज्ञांना आपण विचारू तरी सुद्धा याच्यापेक्षा वेगळा मार्ग ते सांगू शकत नाही. मन आपल्या मताच्या विरुद्ध मन वागताना मनाच्या विरुद्ध आपण वागू ना. मनाने सांगितलं आज नाटकाला जाऊ, मुद्दाम या व्याख्यानाला येऊन बसायचं. मनाने सांगितलं नाही आज आपल्याला बाहेर जेवायला जायचं, मुद्दाम घरी जेवायचं. शेवटी मनालाही कधीतरी कंटाळा येऊन असं वाटतं की काही सांगितलं तर हा ऐकतच नाही ना, याला सांगणंच नको, बस ते जीवन धन्य आहे. ज्याच्या जीवनाला स्वैर झालेलं मन दिशा देत नाही, त्या जीवनात अजून काय वेगळं पाहिजे? नाहीतर नाथ महाराज म्हणतात हे नाही जमत आहे ना, मी अजून एक उपाय तुम्हाला सांगतो. एकनाथी भागवताच्या 23व्या अध्यायामध्ये मी सांगतो त्या गोष्टीचे संदर्भ आपल्याला सापडतील. मी संदर्भ देऊन बोलतोय. एकनाथी भागवत ही भागवताच्या श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावरची टीका आहे, जी एकनाथ महाराजांनी केली. तिला एकाकार टीका असंही म्हणतात. आणि या 11 स्कंधाच्या 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीत येतं. या भिक्षुगीतावर भाष्य करत असताना त्या भिक्षूची जी मानसिक अवस्था आहे आणि त्याच्या डोळ्यासमोरचा जो एक स्वाभाविक प्रश्न आहे की माझ्या जीवनातलं सुख नेमकं मला कशामध्ये मिळतं, आणि मग त्याचे जे विकल्प मांडले नाथ महाराजांनी, मला ग्रहगतीमध्ये सुखाची प्राप्ती आहे का, माझ्या नशिबातच सुख पाहिजे का, माझ्या भविष्यातच सुख नाही का, मला वैद्याकडून सुख मिळतं का, मला शरीराकडून सुख मिळतं का, इंद्रियांकडून सुख मिळतं का, ज्या गोष्टी सुखावह वाटतात त्या सुखाला कारण नसतात का, माझ्या शरीरातला पित्तविकार माझ्या सुखदुःखाचं कारण आहे का, माझ्या शरीरातली धातू व्यवस्था माझ्या सुखदुःखाचं कारण आहे का, इथपासून सगळे विचार त्याच्यामध्ये आहेत. आणि सगळ्यात शेवटी जे उत्तर आलंय त्या उत्तराचं निरूपण करताना नाथ महाराज आपल्याला पुढे बोलतायत की तो भिक्षू शेवटी या एका विचारावर येऊन स्थिर झाला की माझ्या सुखदुःखाला कोणीही कारण नाही, माझं मनच माझ्या सुखदुःखाला कारण. आणि मग त्या मनाचं निरूपण करताना, त्याचं विवरण करताना नाथ महाराज या 3 गोष्टी आपल्याला 23व्या अध्यायात सांगतात. आपण भिक्षुगीत वाचून पहा, अक्षरशः मानसशास्त्राचं कोणतंही पुस्तक वाचल्याचा आनंद आपल्याला मिळेल जर त्या शास्त्रात आपलं स्वारस्य असेल तर. एकनाथ महाराज म्हणतात की या दोन्ही भूमिका आपल्याला पटत नाहीत ना, मी आपल्याला अजून एक भूमिका सांगतो. हे मानसशास्त्राची एक आणखी भूमिका आहे. मन आपलं ऐकत नाही, आपण मनाचं ऐका. मन आपलं ऐकत नाही, आपणही मनाचं ऐकू नका.
मन आपल्या विरुद्ध वागतं, आपण मनाच्या विरुद्ध वागा. जे करेल ते करायचं नाही, जे खावं वाटेल ते खायचं नाही, जे करावं वाटेल ते करायचं नाही, जिथे जावं वाटेल तिथे जायचं नाही. पण याच्यात एक धोका आहे. मनाने जर आपल्याला सांगितलं कीर्तनाला जाऊ तर मोठी अडचण आहे ना. मनाने जर आपल्याला सांगितलं सिनेमाला जायचंय तर आपण कीर्तनाला जावं, आपण व्याख्यानाला जावं, चांगल्या विषयाकडे जावं. पण मनाने जर सांगितलं कीर्तनाला जाऊ तर आपण जायचं कुठे? विरोधातच जर वागायचं आहे तर. मन जर म्हणेल कीर्तनाला जायचं तर कुठे जायचं? सिनेमाला जाऊ. मग पुन्हा सोय आलंच, ते सगळं चांचल्य आलंच. त्याचं उत्तरही देऊन जातो. असा प्रश्न समोर येऊ नये याच्याकरता उत्तर देऊन जातो. याचं उत्तर एवढंच आहे की ज्याचं मन कीर्तनाला जाऊ म्हणून सांगतं त्याच्याकरता हे चाललेलंच नाहीये. सगळा व्यापार त्याच्याकरता चाललेला नाहीये, जे जात नाहीत त्यांच्याकरता चाललं. चांगल्या विचाराची प्रवृत्ती नाही त्यांच्याकरता हा सगळा विचार आहे. ज्याची चांगल्या विचाराची प्रवृत्ती आहेच आहे त्याच्याकरता हे सगळे व्यापार करायचं काय कारण आहे? एकनाथ महाराज म्हणतात तिसरा एक प्रकार, काय करा, मनाला काय करायचं ते करू द्या, आपल्याला जे वाटतं ते आपण करा. हा विचार फार वेगळा आहे. हा विचार फार वेगळा आहे. त्याला काय करायचं करू दे, त्याचे व्यापार त्याच्याजवळ चालू दे. मग आपल्याला वाटेल ते म्हणजे काय? आपल्याला वाटेल ते म्हणजे बऱ्याच वेळेला असं घडतं की आई वडील आपल्याला काहीतरी सांगत असतात, आपल्या मनाला ते पटत नसतं, पण न पटताना सुद्धा ते सांगतात म्हणून आपल्याला करायचं असतं की नाही, किंवा करावं लागतं की नाही, की जो कालांतराने कालाच्या ओघामध्ये तोच शहाणपणाचा निर्णय म्हणून कालांतराने सिद्ध होतो. माझ्या मनाला वाटलं नव्हतं पण बरं झालं मी आई बाबांचं ऐकलं, हे कालांतराने सिद्ध होत असतं. हे प्रत्येकाच्या बाबतीत असंच असतं. त्यांनी सांगितलेलं तेच खऱ्याच्या कसोटीवर उतरतं. आपल्या मनाला त्या वेळेला जे वाटत असतं ते खऱ्याच्या कसोटीवर उतरत नसतं. आई बाबांचं ऐकलं बरं झालं. तसं आपल्या मनाला काय करायचंय ते वाक्य मुलगा आहे, काय करायचंय ते त्याला करू दे. मग काय करा, आपण काही करू नये, आपण समर्थ जे सांगतात मनाच्या श्लोकामध्ये ते करा. कळो न कळो, पटो न पटो, ज्ञानेश्वरीत सांगितलेला उपाय करावा. कळो न कळो, पटो न पटो. मला मान्य आहे की विचाराचं अंधत्व हे हा काही जीवनाचा फार चांगला भाग आहे असं मी कधी मानलेलं नाही, मानणार नाही, आपणही कधी मानणार नाही. पण काही वेळेला स्वीकारलेलं अंधत्व हे डोळसांपेक्षा फार चांगलं असतं. मी विचाराचं अंधत्व म्हणतच नाहीये. कारण का हे असं का करायचं? देवाने आपल्याला शरीर आणि मन दिलंय, मान्य आहे. त्याच देवाने या जगतामध्ये प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टी निर्माण केल्या. हे निर्माण केले हा जो शब्द मी वापरतोय तो फार ढोबळ आहे आणि फार सामान्य अर्थाने समजण्यासाठी म्हणून मी बोलतो. वेदांताच्या दृष्टीने त्यांनी ना प्रपंच निर्माण केला ना त्यांनी परमार्थ निर्माण केला. त्यांनी काही निर्माण केलेलंच नाही. वेदांताच्या अजातवादाचा सिद्धांत म्हणतात त्या न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता. गौडपाद कारिकेमध्ये अजातवादाचा सिद्धांत या श्लोकातून प्रकट झाला. ही कारिका आहे, तो विषय स्वतंत्र आहे. पण कुठेतरी आम्ही प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही भूमिका स्वीकारत असतो. आम्हाला या दोन्ही भूमिकांची आवश्यकता आमच्या जीवनामध्ये वाटते. पण एका वेळेला एकाच भूमिकेमधून आम्हाला जावं लागतं. दोन भूमिका एक समयावच्छेदाने आम्हाला स्वीकारता येत नसतात. सरळ आहे, काही याच्यामध्ये काही फार अवघड मी बोलतोय किंवा फार वेगळं बोलतोय, न समजणारं न माहिती असलेलं असं काही नाही, सगळ्यांना माहिती असणार. प्रपंच आणि परमार्थ एकाच वेळेला मी करेन असं होईल का? प्रपंचाची सीमारेषा, प्रपंच आणि परमार्थाची जी सीमारेषा आहे ती सामान्य बुद्धीला कळणारी नाही. कधी प्रपंच सुरू होतो कधी परमार्थ सुरू होतो सांगता येत नाही.
आमचे आजोबा असं सांगत असत, अशुद्ध मनानं केलेला परमार्थ म्हणजेच प्रपंच असतो आणि शुद्ध मनानं केलेला प्रपंच म्हणजेच परमार्थ असतो.